ग्रामीण भागातील श्रद्धेला आधार देणारा पोतराज गावोगावी दाखल. ग्रामीण भागात ठिकठिकाणी आवर्जून दिसणाऱ्या पोतराजच्या नशिबी सध्या उपेक्षित जिणे आले आहे. मरी आई कडक लक्ष्मी जेवढी कडक असल्याचा समज आहे, तेवढाच तिचा हा भक्त पोतराजही कडक व उग्र वाटतो. लांब वाढलेल्या जटा, कपाळाला मळवट, कमरेला विविध रंगांच्या कपड्याचं बनवलेलं वस्त्र, त्यावर बांधलेली मोठ्या आकाराची घुंगरं, पायात चाळ आणि हातात आसूड असा त्याचा वेश असतो. त्याच्यासोबत असणारी बाई डोक्यावर मरी आईचा गाडा घेऊन हाताने ढोलकं वाजवीत असते. ढोलकीच्या एका बाजूने विशिष्ट प्रकारचा ध्वनी निर्माण करत दुसऱ्या बाजूला ठेका वाजवला जातो. या तालावर नाचणारा हा पोतराज पायातल्या घुंगरांनी वातावरण अगदी भारून टाकतं आणि हातातल्या असुडाने स्वतःवर फटक्यांचा वर्षाव करून मरी आईच्या कडक स्वभावाला साजेसा भक्तीचा आविष्कार दाखवत असतो. मरी आईच्या गाड्यासमोर बोललेला नवस सहसा मंदिरात जाऊन फेडला जात नाही. त्यासाठी वर्षभर थांबून पोतराज येण्याची वाट पाहिली जाते. मरी आई देवी कुटुंबाच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी सदैव जागृत असणाऱ्या या भाबड्या गृहिणीची कल्याण करते आहे आणि पोतराज देवी आणि भक्त या दोघांमधला दुवा समजला जातो. वर्षभरात डिसेंबर-जानेवारी दरम्यान म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी हा पोतराज ग्रामीण भागात गावोगावी जाऊन संक्रांतीचे महत्त्व महिला वर्गांना सांगत असतो. ढोलकीच्या तालबद्ध आवाज, त्यावर वाजणारी घुंगरं एकदा का कानी आली की ग्रामीण भागातील आयाबाया हातात धान्याचे सूप, खण, नारळ, अगरबत्ती घेऊन लगबगीने बाहेर येतात. ग्रामीण भागातील महिलांची या देवीवर गाढ श्रद्धा आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला गावोगावी हिंडावं लागतं. ग्रामीण भागातील लोकांच्या श्रद्धेला आधार देणारा हा पोतराज आता मात्र विरळ होत चालला आहे. श्रद्धेच्या नावावर पोटासाठी चापकाचे फटके अंगावर मारून घेतो. कोणताही सण असो, पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर हा उन्हातानात गावोगावी फिरावं लागतं. आजच्या स्पर्धेच्या व आधुनिकतेच्या युगात अंगावर चापकाचे फटके मारून पैसा व धान्य मागत फिरणाऱ्या या पोतराजला आपल्या कुटुंबाचा गाडा पाठीवर बांधून उदरनिर्वाह करावा लागत आहे. महामुंबईसह तृप्ती भोईर, शिहू, पेण.